या दरम्यान सलामीची जोडी शेखली भाटीवाडी या संघाची प्रणय आणि अहमद याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान चालू असलेला सामना असेल ते मात्र मिरजोळे पाटीलवाडी विरुद्ध शेखली भाटीवाडी या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बोला ना. अनुराज येतोय गोलंदाजी मार्कवरती. अनुराज गोलंदाजी मार्कवरती तारताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन या दरम्यान काय घडतंय पाहायचंय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एकत्रित धावेने संघाचं मात्र खातं उघडलं जात ते मात्र शेखली भाटीवाडी या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अनुराज इथे मात्र पहिल्या चेंडूच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती प्रणय तो अनुराज काय घडतंय पाहायचंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. या दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक धाव खर्च केले. या दरम्यान 2 धाव मिळत आहेत. खराब चेंडू बनावे लागेल. सलगचे 2 चेंडू इथे मात्र वाईड करार केली गेलीत. लाईन भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र अनुराज. अनुराज टू अहमद, अहमद टू अनुराज. सुरेख चेंडू या दरम्यान आडव्याने खेळला फटका ऑफसाइड दिशेने कटवले. चेंडू खाली क्षेत्र सुरेख जेल म्हणावा लागेल. इथे मात्र बाद झालाय. अहमद पहिला धक्का बसतोय मोठा धक्का तो मात्र शेखली भाटीवाडी या संघाला अहमद याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण या दरम्यान होताना पाहायला मिळते. पाटीलवाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया काय घडतंय क्रीडांगणामध्ये. कोण येते फलंदाजीसाठी ते पाहायचंय. अरफान फलंदाजीसाठी इथे मात्र अहमद याची जागा घेण्यासाठी आलाय. अरफान अनुराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ते मात्र अरफान प्रथमच स्ट्राईक एंडवरती या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. अनुराज टू अरफान, अरफान टू अनुराज. सुरेख चेंडू या दरम्यान सन्मान देण्याचा प्रयत्न परंतु काय घडतं टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता परंतु निर्धाव चेंडू फेकला. जकडून ठेवलं जात आहे ते मात्र शेखली भाटीवाडी या संघाला वारंवार इथे मात्र सुंदर गोलंदाजी बनावी लागेल. अनुराज याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या दरम्यान टप्पापर्यंत खाली बसलेला चेंडू निर्धाव चेंडू फेकला. या दरम्यान जकडून ठेवलं जात आहे. पुन्हा एकदा अनुराज अरफान. सुरेख चेंडू या दरम्यान स्वयंलक्षाच्या दिशेने कटवला फटका परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू नक्कीच अडतोय. तत्पूर्वी एकदा मिळते आणि एका धावते समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावत संख्या झाली मात्र 4. एक गडी बाद 4 असं धावफलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. आता पाहूया या चेंडूवरती किती धाव कुठल्या जात आहेत. प्रणय मुरकर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय एक हार्ड हिटर फलंदाज. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तो प्रणय इथे मात्र दाखल केला जातोय क्रीडांगणामध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू परंतु काय घडते पाहायचंय. लेग स्ट्रिक सोडून जाणारा चेंडू वाईड करार केला जातोय. पंच ऋत्विज नागवेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल फेकला तर पाहूया. पुन्हा एकदा अनुराज प्रणय. सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता. निर्धाव चेंडू फेकला.
पाहूया पुन्हा एकदा अनुराज टू प्रणय, प्रणय टू अनुराज, पंचांना पार करून फेकलेला हा चेंडू, सुरेख चेंडू ओरपीच पर चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न मिस्टर मिक्स चेंडू क्षेत्र खेळतोय सुरेख जेल, इथे मात्र अपघात झालाय. ते मात्र प्रणय पंचांचा इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा होतो. एका षटका अखेरीस संघाची धाव संख्या झाली मात्र 4-5, दोन गडी बाद 5 असं धावपलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. आता पाहूया कोण येते फलंदाजीसाठी. सुंदर गोलंदाजी बनावी लागेल अनुराज याच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळेल. ते मात्र 2 गडी बाद देखील केले, वर जखडून ठेवले गेले, केवळ 5 धावा खर्च केले ते मात्र अनुराज याने व 2 मोठे धक्के ते मात्र बसवून दिलेत. पाहूया कोण येते फलंदाजीसाठी. शुभम मुरकर दाखल केले जाते गडामध्ये. शुभम आलाय फलंदाजीसाठी. आता पाहूया गोलंदाजी मार्क वरती मिरजोळे पाटीलवाडी संघाचा कोण येते गोलंदाज. अतुल गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक अतुल घेऊन आला. स्ट्राईक एंड वरती अरफान हाय हिटर फलंदाज. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अरफान याच्या माध्यमातून अरफान सुरेख चेंडू ब्लॉक होल्डचा चेंडू होता, इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू फेकला यष्टीरक्षक, इथे मात्र सुंदर यष्टीरक्षक म्हणावा लागेल. त्यातपूर्वी निर्धाव चेंडू पाहूया पुन्हा एकदा. अतुल पुढचा चेंडू घेऊन मात्र अरफान साठी पंचांना पार करून फेकला चेंडू. लोअर फुल टॉस होता. काय घडतंय पाहायचंय. या दरम्यान एकदा पूर्ण केले, एखाद्या वेळी समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होईल तो मात्र अतुल. पाहूया अतुल टू शुभम, शुभम टू अतुल. पाहूया काय घडतंय क्रीडांगणामध्ये. शुभम स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अतुल टू शुभम, पंचांना पार करून फेकलेला हा चेंडू, सुरेख चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता, इथे मात्र सन्मान दिला चेंडूला, ऑफसाईड दिशेने कटवलाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले, एखाद्या वरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा अतुल अरफान साठी. पाहूया अरफान इथे मात्र मोठा फटका लगावत होता की पाहायचं आहे. यस इथे मात्र रनअप चुकलाय. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्क वरती एक 10-12 बॉलांचा रनअप घेऊन ते मात्र अरफान साठी. पंचांच्या इथे मात्र डाव्या बाजूने मारा करेल. पाहूया काय घडतंय क्रीडांगणामध्ये. पंचांना पार करून फेकलेला चेंडू, इथे मध्ये आडव्याने खेळलेला फटका, परंतु बॅटची बाहेरची कडा घेऊन जाणार चेंडू सरळ यष्टांच्या मागे डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. केवळ एका धावेसाठी केवळ एक धाव मिळते, म्हणजे एका धावेने संघाची वाढती धाव संख्या 8. 2 गडी बाद 8 असं धावफलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तर मात्र अतुल. स्ट्राईक एंड वरती अरफान, अरफान सुरेख चेंडू, याचा लोअर फुल टॉस होता, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, परंतु छोटी धाप घेतले, कसं बीट झालाय तर मात्र अरफान या दरम्यान एक धाव मिळते. सुंदर गोलंदाजी बनावी लागेल अतुल याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ओरपीच चेंडूचा मोठा फटका लगावला, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, कणकणी दणदणी दबदर षटकार येतोय, पहिला षटकार येतोय. या दरम्यान शुभम याच्या बॅट मधून या दरम्यान 6 धावा मिळते. या 6 धावांनी संघाची धाव संख्या झाली 15. 2 षटकाखेर संघाची धाव संख्या झाली 15 धावा. नक्कीच एक मोठा फटका लगावला होता तर मात्र शुभम याने या मोठ्या फटक्याच्या
पद्धतीने संघाची धाव संख्या झाली 15. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येते ते पत्र बिडजुळे पाटीलवाडी या संघाकडून ते पाहायचंय. साहिल साहिल आलाय गोलंदाजी मार्कवरती. साहिल अरफान साठी सुरेख चेंडू ओरपेज पण चेंडूचा मोठा फटका लगावला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत सीमा पार फरार षटकार सुरेख फटका मंडावा लागेल. अरफानेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. पहिला षटकार येतोय अरफानेच्या बॅट मधून या इनिंग मध्ये. सुरेख फटकेबाजी होताना पाहायला मिळते ती पत्र अरफानेच्या बॅट मधून. या दरम्यान 6 धावा मिळत आहेत. सुरेख फटका म्हणावा लागेल कारण शुभम याने देखील मागच्या षटकाच्या अखेरचे चेंडू होते इथे पत्र षटकार लगावला होता. आता पत्र इथे मात्र पंचांचा इथे मात्र नो बॉलचा इशारा येतोय. एकदा पूर्ण केले दुसरा धावाचा प्रयत्न केला जातो. चेंडू हवेमध्ये येते. या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्यात. या दरम्यान 2 चेंडू प्लस 2 धावा ते मात्र 3 धावा मिळतात संघाला. 3 धावाने संघाची धावा संख्या झाले 24 धावा. पुन्हा एकदा साहिल सुरेख चेंडू या दिशेने घडवलाय. चेंडू खाली क्षेत्र पाहूया जेल होतं. इथे मात्र जल सुटलाय. चेंडू जर डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी एकच धाव मिळते. पाहूया पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंड वरती असेल तर मात्र अरफान टू साहिल टू अरफान. ते मात्र रनअप चुकलंय कुठेतरी साहिल याचं. पाहूया काय घडतंय बिघडतंय क्रीडांगणामध्ये. आतापर्यंत धाव संख्या झाली मात्र 25. 2 गडी बाद 25 असं धावफलक आपण पाहतोय. साहिल टू अरफान सुरेख चेंडू पुन्हा एकदा ओरपेज पर चेंडूचा मोठा फटका लगावला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा पार फरार षटकार. 6 धावांसाठी सुरेख फटका म्हणावा लागेल. या दरम्यान पत्र अरफानाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 6 धावांनी संघाची धाव संख्या झाले 31. 2 गडी बाद 31 धावफलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पाहूया पुढच्या चेंडू साहिल याचा कशा प्रकारे असेल. अरफान साठी कुठेतरी जखडून ठेवावं लागेल अरफान याला. पाहूया पुन्हा एकदा साहिल अरफान साठी इथे मात्र पंचांना पार करून फेकलेला चेंडू सुरेख चेंडू आडव्याने खेळला फटका. चेंडूचा नैसर्गिक चेंडू नक्की जातो. एकदा पूर्ण केलं दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का परंतु एका धावावरती समाधान मानावं लागतंय. यादरम्यान 1 धाव मिळते. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली 32. 32 लॉस ऑफ 2 विकेट असे धावफलक आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा साहिलला इथे मात्र कमबॅक करावं लागेल कारण कुठेतरी मागणा ठरतोय साहिल. पुन्हा एकदा साहिल टू शुभम टू साहिल. सुरेख चेंडू या तर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्र पाहूया जेल होतो का. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय तत्पूर्वी 2 धावा.
या दरम्यान 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झाली मात्र 34. पाहूया पुन्हा एकदा साहिल शुभमसाठी एक हार्ड हिटर फलंदाज. शुभम स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. आतापर्यंत एक षटकार तर नक्कीच लगावला शुभम याने. सुरेख चेंडू आडे बॅटने केलेला फटका एक्सायटेशन घडवलं. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी एकदा फटकेल दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय का सुंदर थ्रो म्हणावं लागेल. तत्पूर्वी एकदा मिळते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 35. या दरम्यान साहिल 20 धावा खर्च केलेला आतापर्यंत या षटकामध्ये. कुठे मागणं षटक म्हणावं लागेल ते मात्र साहिल यांचं. यानंतर होणारा सामना असेल तर मात्र नवले पावणे मामुरवाडी विरुद्ध दत्तप्रसादी गुडेवटार. बॉलर नेम अनिकेत. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मधील अखेरचे षटक घेऊन अनिकेत शुभमसाठी सुरेख चेंडू परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू वाईड करार केला जातोय. पंच ऋत्विज नागवेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे मात्र पहिल्या चेंडूचे शोध अनिकेत आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती शुभम. पुन्हा एकदा तीच लाईन तीच दिशा. खराब चेंडू बनावा लागेल तर मात्र अनिकेत याच्या माध्यमातून सलगचे 2 चेंडू वाईड फेकलेत. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. या दरम्यान अतिरिक्त धावा खर्च करतोय सुरेख चेंडू. या दरम्यान हा पिचपर चेंडू मोठा फटका लगावलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल तर सीमा पार षटकार. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल. शुभम मुरकर याच्या माध्यमातून उत्तर आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान 6 धावा मिळत आहेत. या 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 43. धावफलक आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा अनिकेत तो शुभम. पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका लगावला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होते सीमा पार षटकार. सुरेख फटका मांडावा लागेल शुभम यांचा. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. या दरम्यान कुठेतरी जकडून ठेवावं लागेल अनिकेत याला. कारण कुठेतरी मागण्या धावा ते कुठेतरी मोठं हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत धावसंख्या झाली मात्र 49. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती असेल तर मात्र शुभम. शुभम सुरेख चेंडू या दरम्यान लेगच्या दिशेने घटवलेला फटका. पाहूया काय घडतंय. काय घडतंय पाहायचंय. झेल तर नक्की सुटलाय. तत्पूर्वी 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. खराब क्षेत्ररक्षण वारंवार होताना पाहायला मिळतं ते मात्र पाटीलवाडी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा हाफिज चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन जाणार. चेंडू सरळ यष्टांच्या मागे टिकलरच्या बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी एडी कसा मिळतंय तर पाहूया. पुन्हा एकदा अनिकेत आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तर मात्र शिवम साठी या दरम्यान लेग स्टिक सोडून जाणार. चेंडू वाईड करार केला जातोय. काय गोलंदाजी करतोय. लाईन लेंथ भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी दडपणाखाली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय ते पत्र अनिकेत. पुन्हा एकदा अनिकेत. सुरेख चेंडू या दरम्यान मोठा फटका लगावलाय. पुन्हा एकदा चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा पार षटकार. 6 धावांसाठी खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळते ते पत्र
पाहूया पुन्हा एकदा अनिकेत सुरेख चेंडू या दरम्यान हाफिज पर चेंडूचा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु काहीसा बीट होतोय पण त्याचा बायच्या स्वरूपात एकदम तर नक्कीच पूर्ण खेळ ते शुभम आणि अर्पण याने या दरम्यान या एका धावेने संघाची नावसंख्या झाली 60-61 धावांचं आव्हान ठेवलं गेले ते मात्र मिरजोळ पाटीलवाडी या संघासमोर 61 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय यानंतर होणारा सामना असेल दत्तप्रसादी गुडेविटर विरुद्ध पावनाई मामुरवाडी दोन्ही संघाचे संगणक कृपया पावण्यामध्ये या नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दत्तप्रसादी गुडेवटार विरुद्ध पावनाई मामुरवाडी या दरम्यान 61 धावांचं आव्हान ठेवले गेले ते मात्र बिरजुळे पाटीलवाडी या संघासमोर ते मात्र शिकली पाटीवाडी या संघाने पाहूया काय घडते क्रीडांगणामध्ये ते मात्र पाहायचं आहे पाहूया सलापीची जोडी कोड येते क्रीडांगणामध्ये ते पाहायचं पाटीलवाडी या संघाची बॅट्समॅन ने सागर आणि समर्थ सलामीची जोडी रत्नदीप बिरजुळे पाटीलवाडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते सागर आणि समर्थ गोलंदाजी मार्कवरती वसीम आपल्याला पाहायला मिळतोय वसीम टू सागर 61 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं गेले ते मात्र शेखली पाटीवाडी या संघासमोर पाटीलवाडी या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतंय पुढे एकदा वसीम चेंडू परंतु लाईन लेंथ इथे मात्र भरकटताना आपल्याला पाहायला धावची संधी वाईट +1 अशा 2 धावा या 2 धावाने मात्र संघाचं खातं उघडलं जात आहे पाहूया स्ट्राईक एट वरती असेल तर मात्र समर्थ एक हार्ड हिटर फलंदाज पाटीलवाडी संघाचा स्ट्राईक एट वरती आपण पाहतोय वसीम टू समर्थ पंचांना पार करून फेकलेला चेंडू सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळला फटका ऑफसाईड दिशेने गटवला पाहूया चेंडू काल क्षेत्र का पाहायचा आहे चेंडू सर ट्रॅव्हल तर नेसकरचा पुरेपूर फायदा उठवताना पाहिलं फलंदाज इथे मात्र चेंडू सर ट्रॅव्हल होतोय सीमा पार चौकार 4 धावांसाठी या 4 धावांनी संघाचे धावले पुढे सरकताय धावा संख्या झाली मात्र 6 धावा पहिल्या चेंडू फेस करत असताना इथे मात्र समर्थ यांनी चौकार लगवलाय रकीच्या क्रीडांगणाचा पुरेपूर फायदा उठवताना पाहायला मिळतो ते मात्र समर्थ वसीम टू समर्थ
सुरेख चेंडू पुन्हा एकदा आडव्याने खेळला, फटका ऑफसाईड दिशेने गटवला. पाहूया किती धाव मिळत आहेत. एकदा पूर्ण केले वसीम येतो चेंडूवरती, तत्पूर्वी एका धावेत समाधान मानावं लागतंय. पाहूया एका धावेने सकाळची धाव सकाळी झाली मात्र 7 बिनबाद 7 असं धावपलक आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती असेल सागर, एक हार्ड हिटर फलंदाज पाटीलवाडी या संघाचा. वसीम टू सागर, सुरेख चेंडू ओव्हरपिच पर चेंडूचा मोठा फटका लागला, चेंडूवर अर्पान येते. इथे मात्र सुरेख जेल मांडावा लागेल. सागर इथे मात्र बाद झाला, एक मोठा धक्का बसलाय पाटीलवाडी या संघाला सागरच्या रूपात. खरा फटका मांडावा लागेल, नक्कीच मोठ्या फटका शोधत होता मात्र सागर इथे मात्र बाद झालाय. सागर याची जागा घेण्यासाठी कोणत्या क्रीडांगणामध्ये ते पाहायचं आहे. पाहूया कोण येते फलंदाजीसाठी. पाटीलवाडी या संघाकडून ते 5 बॅट्समॅन आहे ऋत्विक. अजून 3 चेंडू बाकी असतील या षटकामधील, ते मात्र वसीम यांच्या ऋत्विक आलाय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो ऋत्विक याला. वसीम ऋत्विक, ऋत्विक टू वसीम, वसीम पुढचा चेंडू घेऊन तो मात्र ऋत्विक साठी. पंचांना पार करून फेकलेला चेंडू, सुरेख चेंडू आडव्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु कसा बीट होतोय. निर्धाव चेंडू फेकलाय, सुंदर यष्टीरक्षण मानावं लागेल. मंदाराच्या माध्यमातून निर्धाव चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा वसीम टू ऋत्विक, सुरेख चेंडू या दरम्यान सन्मधील ऑफसाईड दिशेने कटवला, फटका चेंडूचा ट्रॅव्हल होईल. एकदा पुढे गेला, दुसरा धावेचा प्रयत्न असेल का ते पाहायचं आहे. तत्पूर्वी एकच धाव मिळते. पाहूया पुढच्या चेंडू कशा प्रकारे असेल वसीम यांचं ते पाहायचं आहे. आतापर्यंत धावू शकेल मात्र 8 धावा. समोर त्याला नक्कीच एक मोठा फटका लगवावा लागेल. वसीम टू समर्थ, या दरम्यान ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू वाईड करार केला जातोय, अतिरिक्त धाव खर्च करतोय मात्र वसीम. वसीम टू समर्थ, सुरेख चेंडू टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता, निर्धाव चेंडू फेकलाय. पंचाचा इथे मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटका अखेर संघाची धावसंख्या झाली 9 धावा, एक गडी बाद 9. धावपलक आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. पाहूया कोण ते शिकली भाटीवाडी या संघाकडून गोलंदाज ते पाहायचंय. 18 चेंडू 52 धावांची गरज असताना अहमद नाकवा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अहमद याला 18 चेंडू 52 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती ऋत्विक, ऋत्विक कशा प्रकारे फलंदाजी करेल अहमद याच्या गोलंदाजी वरती ते पाहायचं आहे. ऋत्विक टू अहमद, अहमद टू ऋत्विक, सुरेख चेंडू आडव्याने खेळला, फटका चेंडू फसलेला, चेंडू कडे स्वतः यष्टीरक्षक मंदार इथे मात्र सुरेख झेल घेतलाय. मंदार याने इथे मात्र बाद झालाय. ऋत्विक दुसरा धक्का बसतोय तो मात्र पाटीलवाडी या संघाला ऋत्विक याच्या रूपाने. पाहूया ऋत्विक ची जागा कोणते क्रीडागडामध्ये ते पाहायचंय. पाहूया कोणते क्रीडागडामध्ये. अनिकेत फलंदाजीसाठी दाखल केला जातोय क्रीडागडामध्ये. अहमद टू अनिकेत, अनिकेत टू अहमद, अहमद अनिकेत साठी. सुरेख चेंडू या दरम्यान ब्लॉकहोलचे चेंडू होता, इथे मात्र खोदून काढलाय समोरच्या दिशेने. प्रणय येतो चेंडू तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दत्तप्रसाद गुडेवटार संघनायक कृपया पॅनलमध्ये या. नाणेफेकीचा कोल घेण्यासाठी व पावणाई मामुरवाडी संघनायक. सुरेख चेंडू टप्पा पडला, उसळी घेणारा चेंडू ऑफसाईड दिशेने कटवला, फटका चेंडू सर ट्रॅव्हल सीमा पार षटकार. सुरेख फटका मांडावा लागेल. समर्थ याच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार असेल.
या 6 धावांनी संघाची धावा संख्या झाली मात्र 16 धावा. फ्रिक चेंडू या दरम्यान आखडूपती चेंडू होता, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न समर्थ यांचा पण तो निर्धाव चेंडू फेकलाय. पुन्हा एकदा अहमद आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा चेंडू घेऊन समर्थ सुरेख चेंडू आखडूपती चेंडू होता परंतु चेंडू सर ट्रॅव्हल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ एका धावेसाठी. पुन्हा एकदा अहमद टू समर्थ सुरेख चेंडू टप्पा पाण्याने उसळी घेणारा चेंडू होता यष्टांच्या मागे. इथे मात्र सुंदर यष्टरक्षण म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू फेकलाय. या दरम्यान 2 षटका अखेरीस संघाची धावसंख्या झाली 17. 12 चेंडू 44 धावांची गरज. 12 चेंडू 44 धावा. गोलंदाजी मार्क वरती मुनीब आलाय. गोलंदाजी मार्क वरती मुनीब आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती अनिकेत मुनीब. तो अनिकेत सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळला फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल पाहूया. दैसिक अडथळा नक्की चेंडूवरती एकदा पुढे गेला. दुसरा धावचा प्रयत्न केला जातोय. धावची संधी परंतु सुंदर रनिंग विकेट म्हणावं लागेल. या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एकदा गोलंदाजी मार्क वरती मुनीब पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू या दरम्यान टप्पापणे वळण घेण्या चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव खर्च केले ते पत्र मुनीब याने. मुनीब पुन्हा एकदा अनिकेतसाठी सुरेख चेंडू आडव्या केलेला फटका. चेंडू सर ट्रॅव्हल होतोय सीमा पार फरार. षटकार 6 धावांसाठी सुरेख फटका म्हणावा लागेल. अनिकेत त्याच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान 6 धावा तर नक्कीच मिळतात. या 6 धावांनी संघाची धाव संख्या झाली 26 धावा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मुनीब. ते मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिक सोडून जाण्याचे चेंडू वाईड करार केला जातो. अतिरिक्त धाव खर्च करताना पाहायला मिळतोय. ते मात्र मुनीब पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. लाईन लेन भरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते पत्र मुनीब कुठेतरी फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय चेंडूला परंतु तो वाईड करार केला जातोय. पुन्हा एकदा मुनीब. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. सलगचे मला वाटतं 3 चेंडू वाईड करार केले गेलेत मुनीब यांचे. या दरम्यान धाव संख्या झाली मात्र 29 धावा. 10 चेंडू 32 धावांची गरज. आतापर्यंत 2 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात. ते मात्र मुनीब याने. मुनीब अनिकेत साठी सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळला फटका. चेंडू खाली क्षेत्र शुभम येतोय. चेंडूवरती झेल होतो का? सुरेख झेल बनावा लागेल. इथे मात्र बाद झालाय. तो मात्र अनिकेत मोठा धक्का बसतोय पाटीलवाडी या संघाला. अनिकेत याच्या रूपात नक्कीच मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता. तो मात्र अनिकेत याने या दरम्यान बाद झालाय. धाव संख्या झाले 29. पाहूया पुढचा फलंदाज कोण येतोय. शाहू आलाय फलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया किती मोठे फटके लगावतो का ते पाहायचं आहे. शाहू मुनीब टू शाहू टू मुनीब. लोअर फुल टॉस होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु काय मिस होतोय. तत्पूर्वी 1 धाव. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धाव संख्या झाली 30. पुन्हा एकदा मुनीब. इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू पाहूया ट्रॅव्हल होतोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी नो बॉलचा इशारा येतोय. या दरम्यान 7 धावा. 9 + 6
अशा 7 धावा मिळत आहेत. धावा संख्या झाली 37 धावा. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 धावा. पाहूया मुनी भीते मात्र महागडा ठरतोय संघासाठी. शेकली वाटीवाडी या संघाला आपल्याला पाहायला मिळते. मुनीब समर्थ सुरेख चेंडू आखडूपती चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. मिस्टर मिस्टोक एकदा पूर्ण केले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो का पाहायचा. उमेश लाईन मध्ये चेंडू पडते. तत्पूर्वी 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बटावा लागेल. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धावाने संघाची धाव संख्या झाले 39 धावा. पाहूया मुनीफ आपल्या षटकातील पुढचा चेंडू पत्र समर्थासाठी. सुरेख चेंडू या दरम्यान निर्धाव चेंडू फेकलाय. या दरम्यान पंचाचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटका आता मात्र 18 5 चेंडू पाहूया. तर मात्र 17 धावांची गरज. 5 चेंडू 17 धावा. शुभम गोलंदाजी मार्क होते. स्ट्राईक एंड वरती असेल शाहू. सुरेख चेंडू आडव्याने गेलेला फटका. पाहूया काय घडतंय. या दरम्यान एकदा पूर्ण केले. तर मात्र पाहूया 4 चेंडू पाहूया. शुभम तू समर्थ. सुरेख चेंडू आडव्याने गेलेला फटका ऑफसाइड दिशेने कटवलाय. पाहूया चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमा पार फरार षटकार. 6 धावांसाठी सुरेख फटकेबाजी म्हणावे लागेल. या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते समर्थ याच्या बॅट मधून येणारा हा षटकार कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय का ते पाहायचंय. शुभम गोलंदाजी मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतंय. आता मात्र 3 चेंडू 10 धावांची गरज. 3 चेंडू 10 धावा. 6 चेंडू इथे मात्र 22 धावांची गरज असताना शुभम इथे मात्र मागण्या धरताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावांची गरज. सुरेख चेंडू आडव्याने गेलेला फटका. पाहूया काय घडतंय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. सीमा पार षटकार. सुरेख फटकेबाजी म्हणावी लागेल समर्थ याच्या बॅट मधून होताना आपल्याला पाहायला मिळते. सलगच्या 2 चेंडू 2 षटकार लगावलेत. या चेंडूवरती षटकार लगावलाय ना त्या षटकारासाठी इथे मात्र अशोकजी नागवेकर यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय समर्थसाठी. पाहूया
12 चेंडू 44 धावांची गरज असताना इथे मात्र मुनीब कुठेतरी मागणा ठरला. 22 धावा खर्च केल्या होत्या मुनीब याने. आता मात्र शुभम 6 चेंडू 22 धावांची गरज असताना इथे मात्र समीकरण बदललंय. ते मात्र 2 चेंडू 4 धावांची गरज. आता मात्र विजयासाठी पाटीलवाडी या संघाला 2 चेंडू 4 धावा. पाहूया काय रणनीती असेल. जर का समर्थ याने या 2 चेंडूवरती षटकार लगावला तर अशोकजी नागवेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागलंय समर्थसाठी. लाईनमन कृपया आपापली जागा घ्यायची. लाईनमन कृपया लाईन वरती असाल तर खाली बसून घ्या. 2 चेंडू 4 धावांची गरज असताना क्रीडांगणामध्ये समर्थ स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय सलामीला फलंदाज. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4. शुभम समर्थ सुरेख चेंडू आडव्याने खेळला फटका. चेंडू सर ट्रॅव्हल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. काय घडतंय पाहायचंय. 1 धाव मिळते. आता मात्र 1 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस असेल मित्रांनो. 1 चेंडू 3 धावांची गरज. समर्थ स्ट्राईक एंड वरती एका मोठ्या फटक्याची गरज असेल ती मात्र विजयासाठी. ते मात्र पाटीलवाडी या संघाला समर्थ याला कुठेतरी मोठा फटका लगवावा लागेल नक्कीच. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना 1 चेंडू 3 धावा. पाहूया काय घडतंय बिघडते क्रीडांगणामध्ये. समर्थ स्ट्राईक एंड वरती 1 चेंडू 3 धावांची गरज असताना लाईनमन कृपया बसून घ्या खाली. लाईनमन 1 चेंडू 3 धावा. शुभम टू समर्थ 1 चेंडू आणि 3 धावा. काय घडते पाहायचं. एक धाव तर पोट केलं. दुसरा धावाचा प्रयत्न असेल का पाहायचंय परंतु कंपल्सरी चेस. इथे मात्र सामना शेख अली पाटीलवाडी हा संघ विजय होताना पाहायला मिळतोय.